नमस्कार मित्रांनो. तारीने ह्या मालिकेमध्ये निशितामुळे अडकला कामत. तर नक्की काय घडलं, चला तर बघूया. तर घडतं असं, निशिता युवराजला भेटण्यासाठी खूप हट्ट पकडते. तिला कौशिकी खूप समजावत असते, पण मूर्ख रेखा मात्र तिची साथ देते. निशिता म्हणते, मला त्याला भेटायचे. कौशिकी म्हणते, निशिता. निशिता म्हणते, आणि जर मला कुणी अडवलं ना ताई. इकडे तिकडे बघत म्हणते, मी माझ्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घेणार. तिला शेजारी टेबलवर सुरी दिसते आणि निशिता त्याच्याकडे धाव घेते. आता सगळेच घाबरतात. रेखा, पद्मिनी आणि कौशिकी निशिता निशिता करायला लागतात. पद्मिनी आणि कौशिकी तिला पटकन पकडते. कौशिकी आता तिच्या एक कानाखाली मारते आणि म्हणते, निशिता हे काय करतेस? निशिता रडायला लागते. कौशिकी म्हणते, ठीक आहे, तुला युवराजला भेटायचं ना? निशिता म्हणते, हो ताई, मला भेटायचे. कौशिक म्हणते, करते मी काहीतरी. ती आता निघून जाते, पण तिला काय करावं तेच कळत नाही. ती आता कामतला फोन करून निशिताचा हट्ट सांगते आणि म्हणते, ती जे कशी माहिती आहे ना, निशिताबरोबर कोणी गेलं तर ती सोडणारच नाही. कामत म्हणतो, पोलिसांना खांडेकरांशी प्रॉब्लेम आहे राईट? कौशिकी म्हणते, हो. तो म्हणतो, पण डॉक्टर कामत जाऊ शकतात ना? हे ऐकून तिला खूप आनंद होतो. ती म्हणते, खरंच? तुम्ही खरंच जाणार? तो म्हणतो, हो, निशीला घेऊन मी जाईल. तारिणी पोलीस स्टेशनमध्ये पोचते, तो बुरखा घालून. बाकीची पोलीस तिला अडवत असतात, पण ती काय ऐकत नाही आणि जेचे कॅबिनमध्ये जाते. हौलदार तारिणीच्या मागे येत असतो आणि म्हणतो, मॅम. जे म्हणते, काय गडबड आहे? ती बघते तर कुणीतरी बुरखा घालून. तेवढे तारिणी म्हणते, जय हिंद मॅम. जे आता हवालदारला खुणवते, तू जा म्हणून. तारिणी म्हणते, फर्स्ट कमांडिंग ऑफिसर. तोंडावरचं काढत म्हणते, तारिणी माधव बेलसरे, रिपोर्टिंग मॅम. आता जे घाबरून म्हणते, तारिणी तू? तोपर्यंत पोलीस स्टेशनमध्ये डॉक्टर कामत आणि निशी पण पोचलेले असतात. जे म्हणते, तारिणी तू इथे का आलीस? तारिणी म्हणते, मॅम, तुम्हाला भेटणं खूप गरजेचं होतं, कारण आमच्या घरामध्ये सगळेच युवराजला वाचवण्याचा प्रयत्न करतायत. जे म्हणते, मी तसं कधी होऊ देणार नाही. केदारची लाईव्ह मुलाखत असते, त्यामुळे कौशिकी पुरेपूर प्रयत्न करते. घरी कौशिकी केदारला म्हणते, युवराजला चौकशीसाठी नेलंय, त्याचा आरोपी असण्याचा काहीही संबंध नाही. केदार लाईव्ह जातो. कौशिकीने सांगितल्याप्रमाणे युवराजकडून बोलायचा प्रयत्न करतो. खांडेकरच्या घरातील सगळे टी व्हीसमोर बसून असतात. तो लाईव्ह म्हणत असतो, एखादी गोष्ट ऐकून तेवढेच जामखंडे टाळ्या वाजवतच येतो. केदार त्याला म्हणतो, लाईव्ह बातमी चालू आहे. जामखंडे म्हणतो, आम्ही इकडे बातमी द्यायला आलेलो नाही आहे, बातमी घडवायला आलेलो आहे. केदार उठायला लागतो. तो म्हणतो, बसा बसा. आता जामखंडे त्याच्या शेजारी जाऊन बसतो. आता लाईव्हमध्ये केदार आणि जामखंडे दिसत असतात. जामखंडे म्हणतो, तुमचं काय म्हणणं आहे? युवराजचा रेव पार्टीमध्ये काहीच संबंध नव्हता? संबंध होता. केदार आता खाली मान घालतो आणि म्हणतो, संबंध होता. कौशिकी आणि घरचे शॉकून बघत असतात. आता फक्त केदारची मुलाखत नसते, तर युवराजचा सगळाच काळा चिट्टा खुलतो. कारण जामखंडे लाईव्ह गुलाब आणि युवराजची भेट दाखवत असतो. आता यानंतर बघूया, युवराज सुटतो की अजून काही घडतं. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.